आपण फुलं फुलं बोलत नाही पण दास मात्र वाटते आपल्या मला काय ते पाणी फुलं मगाची गोष्टी सरांनी सांगितल्यासारखं महाराज पण सांगतात व्यापार म्हणा चमत्कार नमस्कार केल्याशिवाय चमत्कार होत नाही सांगेल आमच्या गावातही तसं झालं कारण आता कसं चाललंय आता गुगलवर चालायचं ते गुरु महाराज आहे ते तर तुम्ही आपण कसं झाले ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचा मुलगा कसा आजच्या पिढीला जे सांगायचं ते 100% सचिन सांगतातच पण जे वयस्कर आहे त्यात मात्र आपण तिथं लोका मागण्याचं केले कारण उदाहरण तो पटवून द्यावं लागणार कारण सातत्याने लोकांनी किती जरी सांगितलं की बाबा खरंच सत्संगला तर लवकर येत नाही सांग ज्याला खोटा पडतो त्याला मात्र खोटा येतो मी 100% म्हणतो ते महाराजांनी आमच्याकडे पॉईंट लावला होता आणि कर्मधर्म प्रयोगाने की आमच्या घरात बलीवरची सगळी टीम थांबली होती आणि चर्चा चालली होती आणि जवळजवळ 200 फूटच्या पुढे गेलं बोट पुढे गेली सातंगेची आणि त्यातला मुलगा देखील सातंगेची चर्चेला बसलेला होता त्यांच्या घरातला आणि अजित महाराजांनी सांगितलं तू टाकून जा बोलला पाणी लागले सातंगेची तो अगोदरच म्हणत होता बाबा मारायचं का नाही मारायची म्हणून सातंगेची त्याचा पण असाच विचार तर मी महाराजांनी पाणी लावलं तर मार नाही तर मारणार नाही पण सातसंगेची अशी कृपा झाली सातसंगेची त्याचं मन चलबिचल झालं आणि थोडा बाहेर गेला आणि आत आला तेव्हा मात्र अजित महाराज खवळले अरे तुला पाणी बघून यायला सांगितलं तू मरणारा तर सातसंगेची तो अरे म्हणा लागला महाराज खरंच म्हणा जा परत आला त्यानं अजित महाराजांचं दर्शन घेतलं सातसंगेची आणि तिथे गेल्यानंतर पाहिल्यानंतर पाण्याच्या बरोबरात एकदम पाण्याची क्लास सुरुवात झाली त्या त्यांच्या घरातल्या लोकांना कळते की गुरु काय करतोय गुरुची काय ताकद आहे सातसंगेची ते त्याला कळतात पण सातसंगेची खोपा मारून कितीही झालं तर सातसंगेची आपल्या कामा वेळ निघून गेली की सोडून दिलं गेलं असं सगळं जगाची रीत आहे सातसंगेची तसं न करता सातसंगेची 10 भरपूर वेळेने आलेले सातसंगेची कारण प्रशांतजी चला म्हणत सातसंगेची गटके झाला त्यामुळे सातसंगेची खूप वेळ झाला सातसंगेची महाराजांनी सांगितले की गाडग्यात आत्ता खरं टाकायची सोबत आहे सातसंगेची गाडग्यात खरं टाकायची गरजच नाही असं आपल्याला वाटते कारण जिथं गुरु बळकट आहे ना तिथं सातसंगेची मी म्हणणाऱ्याच वौटुळ्यात दिवा लावण्याची माणसं आहेत कारण सातसंगेची कसं सत्संगमध्ये आलो सातसंगेची तेव्हापासून या महाराजांची पाहतोय सातसंगेची जी सेवा किंवा जी एकात्मिकाचं प्रेम देणार आहे सातसंगेची आवडून कायम सातसंगेची म्हणतोय रगरचं तर खूप प्रेम आहेच आहे पण सातसंगेची कौटुंबिका चालू आहे काय चालू आहे काय अजून पण समजत नाही सातसंगेची जी प्रेमाची भावना आहे ती सातसंगेची ती शिकावी ती फक्त कौटुंबिका चालू आहे ती शिकावी कारण असं बरीच उदाहरणं ऐकल्यात बरीच जाणवल्यात सुद्धा सातसंगेची पण असं नाही असं म्हणायचं नाही की सगळे ते प्रेम करत नाही करतात सातसंगेची कारण सातसंगेची अशी वेळ तर होत आली आपण सातसंगेची एकच मिनिटात वेळ घेते सातसंगेची बघा सातसंगेची कसं प्रेम असते आणि कसं हे असते सातसंगेची एक विद्यार्थी होता सातसंगेची आणि त्या विद्यार्थ्याला सांगितले की बाबा तू सत्संगला चल त्याला वाटते की बाबा सत्संगमध्ये काय आहे बरोबर नाही आम्ही काय येणार नाही म्हणून सांगितलं आणि जो कायम सत्संगला जात होता ना सातसंगेची त्याच्या जीवनात फार मोठा बदल होता ते मराठीचं मिडियम शाळेचं हे शाळेचं असं काही नाही सातसंगेची जिथं आज आता आपल्या पावसाळ्याचे दिवस आहेत सातसंगेची पेरणीचं दिवस आहे सातसंगेची जे पेरणीचं बी सुंदररित्या घातलं जातं आणि ते सुंदररित्या एका दाण्यातून सुंदर दाणे काढायची जी क्षमता आहे ती या सत्संगमध्ये आहे सातसंगेची ज्या दास येतोय त्याला सातसंगेची कायम गुरु माताची प्रत्येक वेळा नवीन आपण असतो आम्हाला पाठ कर म्हटलं तर पाठ ही गुरुची कृपा मागच्या माता ज्या आल्या त्या त्याच्या माहित नाही पण सातसंगेची
पाहिजे या सत्संग बंधन तुमचं 100% नाव माताजीच्या पुढं जे गीत असेल किंवा अभंग असेल त्यांना आम्ही सर्वजण मिळून आशीर्वाद देऊया आणि तुमची ही भरभराटी कायम स्वरूपी जाऊ याची करणे प्रार्थना मोठ्या प्रेमाने बोला. जे लोक सांगतात ते जरा ऐकत असतात, नाहीतर इथं ऐकायचं उठून जायचं त्याला काही रीत राहत नाही. कबीरदास म्हणजे काही कबीरा सुनमेरी गुणी आपली पैकी लोक जाईल काय उपयोग नाही. मला जसं निवेदन केलं त्याप्रमाणे संदीप महात्माजी विचाराची सेवा देते आणि आलेली महात्माची सेवा प्रेमाने बोला. पण लय येते नंबर काय बोला. आशीर्वाद आहे प्रार्थना महात्मांनी सांगितलं थोडीशी तब्येत नाजुक आहे. तुम्ही आशीर्वाद द्या प्रार्थना तेवढ्यासाठीच मागतोय. कारण सासून विचार प्रकार करत असताना सासून साथ हवी असते आणि सासून त्यांची साथ आहे म्हणून सासून दास पुढं पुढं सासून जाण्याचा प्रयास करतोय. कारण प्रत्येक गोष्ट सासून घरामध्ये सासून काय बाजार आणायला असेल आपला आजपर्यंत माहीत होतं. सासून सगळी जबाबदारी असेल सत्संगमध्ये असेल आणि सगळ्या गोष्टी सासून नाना अगदी व्यवस्थित सासून करत होते. फक्त सासून एवढीच विनंती आहे सासून ज्या पद्धतीने सासून सेवा करत होते सासून सत्संगमध्ये असेल आणि सर्व महापुरुषांना माहिती आहे की सासून ती सेवा पूर्ण सासून त्यांच्याकडून परत घेऊन घ्यावी आणि निरंतर सासून तुमच्या संत महापुरुषांच्या सेवेमध्ये चेतन ठेवावं प्रार्थना करण्यासाठी प्रेमाने बोला. तुम्हाला आम्हाला एक कोंबडी मिळत अवघड वाटते. भावाच्या टेम्पोचं 3 तुकडं झालं उघडे काय वाटतो. महाराजांनी तयार आहे. भावाचा टेम्पो धरला त्यात आणि तयार आहे. भावावर केस बसली त्यात आणि तयार आहे. आणि 100, 500, 1000, 2000, 50,000 नाही ना लाखाच्या पूर्ण सगळ्या गोष्टी मोजायच्या. भावाच्या बायकोचं ऑपरेशन झालं, जबरदस्त मोठं ऑपरेशन झालं आणि आता हा पटकन आणायचा तुमचा आमचा माणूस आम्ही तिकडून इथं का सद्गुरू तिकडे घेऊन काय उगच नाही महाराज काय तर कुणाचं नाव उगच नाही. किती सर करायचं त्याला बुद्धीला तर केलं पाहिजे महाराज. पण सद्गुरूची कृपा आशीर्वाद आहे महाराज. त्यात नव्हे आणि सगळ्याला आशीर्वाद द्यायचा. नको म्हटलं तर त्याच्या घराला महात्माजी आणतो. सरी गाठल्या मोठं आहे बाबा मोठं बदलाट पडते आणून ज्ञान प्रचारक घरला आणला. 8व्या प्रचारक घरला आणला. 15 दिवसात कौन कहते हैं हम अनाथ है हमारे साथ दिनानाथ आए उसके हजारों हाथ हमारे साथ. असला महात्माजी उगाच काय बोलून त्या पण नानाच्या आणि उतरे महाराजांच्या आमचा प्रचारक महात्माचे उतरे पूर्वी महाराज आजारी आत्ता घरात जरा नीट गोल साफ करून संदर्भाया वाटायचे दोघांनी आशीर्वाद नव्हता. फेरशे एकदा कशासाठी वारंवार पाणी घरात पाणी अडत असल्यावर पाणी लावल्यावर कधी पाणी येणार पाणी बादली भरून यायसाठी काम बोल सद्गुरु महाराज आणि कोणी म्हणायचं नाही माझं नाव आलं नाव यायचंय नाही 7,000 राहायचं टाकायचं आहे तर शिक्का मारायचं. एक संगत चुकली बरबाद झाले महाराज. कोण येत नाही तर सांगायचं नाही आम्हाला. एकच संगत चुकली की बोलमाला चालू होते. तर कुठल्याही माणसाची संगत चुकली एवढा सगळ्यांनी म्हणून आशीर्वाद दिला महाराज. बोल सद्गुरु महाराज साक्षीजी प्रेमाने बोला. भाग्य
ते नाव आलं नाही म्हणून पुढच्या वेळेला 7ला आले तुमचं नाव पहिल्यांदा येणार म्हणून. काय जुनी पिढी राहिलेली लोक आम्ही पहिल्यांदा वरून काढलेले नाव आले जो चालत नाही महाराज. काय 32 किलोमीटरचं दगड रोवलेलं आहे. सगळी कामं महाराज आपणच करायचे. नाव्या म्हणून कधी करायचे नाही. सामान काढून बसायचे प्रचाराचं आहे वेळेची बायको तशी महाराष्ट्रात प्रचार काय हरकत नाही महाराज. त्यानंतर मंगलाचे बोला लोकांमध्ये ज्याची सत्ता आहे, झाडाचं पान देखील ज्याच्या इच्छेशिवाय हलू शकत नाही, असा हा सद्गुरू आहे. मग
आणि याच्या सानिध्यामध्ये आपण आलेलो आहोत म्हणजे आपण किती भाग्यवान आहे. सासंगजी गुरुग्रंथ सासंगजी सत्संग करत असताना गुरुच्या चरणावरती आल्यानंतर विश्वास महत्वाचा आहे. ज्यांनी ज्यांनी सासंगजी विश्वास ठेवला त्याच्यासारखा भाग्यवान कोण नाही. सासंगजी जीवन जगत आहे, आपण जीवन जगत आहे, सर्व सासंगजी संसार करताय, सगळे काय करताय, पण सासंगजी संसार करायला कोणाला सांगायला लागत नाही, पण परमार्थ करायला सासंगजी सर्वांना सांगायला लागतं. सासंगजी आणि संसार करत असताना सासंगजी जीवन जगत असताना पुण्य लय महत्वाचं आहे. कारण सासंगजी पुण्याशिवाय दुसरं काही नाही. सासंगजी म्हटलेलं आहे की सांप बिडसले तो मिल जाए किसी को जीवन दान, सांप बिडसले तो मिल जाए किसी को जीवन दान, किसी किसी के निकल रहे हैं ठेस लगकर भी प्राण, अरे कोई कारण होगा, अरे कोई कारण होगा. काय कारण असेल सासंगजी, ते पुण्य आहे. सासंगजी जिथं सासंगजी अशक्य गोष्ट आहे ती शक्य होते. का होते ते तुमच्या पुण्यामुळे होते. सासंगजी पुण्य लय महत्वाचं आहे. सासंगजी रावणाची लंका कशाची होती, सोन्याची होती. रावणाची लंका सोन्याची होती. रावण सासंगजी भक्तिवान होता. सासंगजी भक्तीचं सामर्थ्य होतं. सासंगजी पण सासंगजी त्याच्याकडे सासंगजी प्रेम दया माया ममता काही नव्हतं. सासंगजी पण त्याच्या लंकेमध्ये सासंगजी त्याचा भाऊ जो होता विभीषण सासंगजी तो मात्र भक्ती मार्गात होता. त्याच्या सासंगजी पुण्याईला काय झालं होतं की रावण करत होता प्रेमाने. त्यासाठी आयुष्यात पुण्य महत्वाचं आहे. मग आज जो विषय निघाला की विश्वास, म्हणून सासंगजी विश्वास कधी कामाला येतो ज्यावेळेला पुण्य असेल. आणि पुण्य ज्या वेळेला असेल ना सासंगजी तुम्ही पूर्व कसलाही विश्वास ठेवा ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. सासंगजी रावणाची लंका सोन्याची होती. रावणा जो सासंगजी आदर्श होता तो सासंगजी पापी होता. सासंगजी कारण सासंगजी शंकराची बायकोच पळून गेला प्रेमाने बोला. एवढं सासंगजी त्यानं पाप केलं होतं तरी देखील सासंगजी तो तरत होता. का करत होता तर रावणाच्या लंकेमध्ये जो विभीषण होता त्याचा भाऊ तो भक्ती मार्गामध्ये होता. आणि त्या एका व्यक्तीच्या भक्तीच्या पुण्याने सासंगजी रावण किती जरी पाप करत होता तरी देखील तो तरत होता. मग सासंगजी विचार करा की भक्तीला सासंगजी किती महत्व आहे, या सत्संगाला किती महत्व आहे. सासंगजी रावणाला फक्त सासंगजी रावणाची लंका कधी पडायला माहिती आहे प्रेमाने बोला. सासंगजी ज्या वेळेला रावणानं त्या विभीषणाला लाथ मारली सासंगजी आणि त्या लंकेतून बाहेर हाकलून दिलं त्यावेळेला सासंगजी त्याच्या कशाला सासंगजी कारण ठरलं अधिक सासंगजी अधोगती सासंगजी त्याची झाली. जोपर्यंत विभीषण त्याच्या लंकेमध्ये होता तोपर्यंत सासंगजी रावण पाप करत होता तरी देखील सासंगजी त्याच्या केसाला धक्का लागत होता. म्हणजे सासंगजी पुण्य हे खूप महत्वाचं आहे. आपण संसार करत असू दे, आपण जीवन जगत असू दे तरी देखील पुण्याशिवाय पर्याय नाही. सासंगजी म्हणून सासंगजी आयुष्यात पुण्य गरजेचं आहे. सासंगजी महाभारतामध्ये उदाहरण घ्या. महाभारतामध्ये सासंगजी हस्तिनापुरामध्ये कौरवांच्या पाठीशी जोपर्यंत सासंगजी विदुरजी होते सासंगजी तोपर्यंत सासंगजी कौरवांचा कधीही नाश झाला नाही. सासंगजी कौरवांच्या हातून देखील हीच चूक झाली की सासंगजी भर सभेमध्ये सासंगजी विदुरला त्यांनी लाथ मारली. सासंगजी हाकलून दिलं. श्रीकृष्णाला सांगितलं की जा म्हणले, तू काय म्हणले तीर्थाला जा म्हणले, सांगितले तीर्थ स्थानाला जा. आणि सासंगजी विदुर निघून गेला त्यांच्या हस्तिनापुरामधून आणि मग सासंगजी त्यांच्या अधोगती चालू झाली. म्हणजे सासंगजी आयुष्यात पुण्य खूप महत्वाचं. सासंगजी महत्वाचं आहे. रावण तरला विभूषणामुळे कारण भक्ती होती त्याच्याकडे. सासंगजी कौरव तरले त्याच्याकडे कारण विदुरमुळे कारण सासंगजी त्यांच्याकडे भक्ती होती. आणि ज्यांच्या घरामध्ये सासंगजी अशी पुण्य लोक असतील त्यांच्या घरामध्ये सासंगजी भरभराट झाल्याशिवाय राहत नाही. सासंगजी आपण म्हणतोय मी नोकरी करतोय, आपण म्हणतोय मी कामाला जातोय म्हणून घर चालते, आपण म्हणतोय की मी सरळ करतोय म्हणून घर चालते. सासंगजी अशक्य आहे ते. कारण सासंगजी पुण्य असल्याशिवाय सासंगजी काही होत नाही. सासंगजी उदाहरण सासंगजी घ्यायचं तर आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. सासंगजी एक लहान मुलगा असतो, सासंगजी झोपडी सासंगजी गावात करत असतो, रानात जात असतो, सासंगजी काम धंदा करत असतो आणि अचानक सासंगजी त्याच्या आयुष्यामध्ये असे चढउतार येतात की सासंगजी प्रगतीच्या मार्गाला लागतो. काय अडवत असेल सासंगजी पुण्य अडवत. म्हणून सासंगजी आयुष्यात पुण्याला खूप महत्व आहे. आणि ज्यांनी सासंगजी पुण्य केलं त्यांच्या घरामध्ये सासंगजी सुसमृद्धी आहे. सासंगजी संसार करत असताना सासंगजी नवरा बायको दोघं असतात प्रेमाने. सासंगजी नवरा बायको दोघं असतात. संसाराचा गाडा सासंगजी चालवत असतात. आता सासंगजी मला सांगा की संसार करत असताना नवरा हुशार असतो की बायको हुशार असते प्रेमाने. कोण हुशार असते? बायको हुशार असते. बरोबर आहे. सासंगजी संसार करत असताना सासंगजी बायको हुशार असते त्यामुळे सासंगजी संसार सुखाचा होतो. सासंगजी कोणी डॉक्टर झालं कोणी इंजिनियर झालं सासंगजी सगळ्या डिग्र्या घेतल्या पण सासंगजी जी बायको असते ना सासंगजी तिच्याकडे डिग्री सासंगजी तिच्याकडे डिप्लोमा वेगळाच असते प्रेमाने. सासंगजी शेजारीचं पीठ संपलं. काय झालं? शेजारीचं पीठ संपलं. पातेली घेऊन घरात आली आणि सासंगजी म्हणली की माझ्या घरात पीठ संपलेलं आहे, आता मला एवढं पातेली भरून पीठ द्या. आता सासंगजी ती पत्नी सासंगजी घरामध्ये जी बायको असते सासंगजीची गृहिणी असते ती पीठ कसं भरते हो प्रेमाने कसं भरते? सासंगजी दाबून म्हणते की सासंगजी असं वर्ण सोडते. म्हणून सासंगजी म्हणलेलं आहे की ते पण म्हणलेलं आहे की सासंगजी संसार करत असताना नवरा कमवणारा असावा.
संसार करत असताना नवरा कमवणारा असावा आणि संसार करत असताना सासरंगाची पत्नी ही घर सांभाळणारी असावी, तर सासरंगाची घर पुढाल्याशिवाय राहत नाही सासरंगाची. तसंच या सत्संगमध्ये आहे बघा प्रेमाने बोला. सासरंगाची ज्यावेळी या सत्संगमध्ये येतात, या सद्गुरूच्या चरणावरती येतात, अशी भक्ती करायची सासरंगाची आपल्याला मागायची गरज नाही, त्या सद्गुरूनं आपल्या घरातील पाणी भरलं पाहिजे प्रेमाने बोला. सासरंगाची गुरु करतोय, सासरंगाची सगळं करतोय. गुरु सासरंगाची प्रत्येकाला ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण करतोय, पण सासरंगाची मनामध्ये विश्वास पाहिजे. सासरंगाची मीराला सासरंगाची विषयाचा प्याला पाजला होता, विष दिलं होतं, पण त्याचं काय झालं, अमृतात रूपांतर झालं. का झालं सासरंगाची, तिच्याकडे काय होतं की भक्ती होती सासरंगाची, भक्तीची पुण्याई होती सासरंगाची, म्हणून त्या विषयाचं अमृतात रूपांतर झालं. म्हणून सासरंगाची म्हणलेलं आहे की मीरा को पिलाया विष का प्याला, मीरा को पिलाया विष का प्याला, लेकिन मीरा ने उस भक्ति से उस विष को भी अमृत कर डाला. सासरंगाची विषयाचं रूपांतर अमृतात कधी झालं, सासरंगाची भक्तीमुळे झालं. अशी भक्ती असणं गरजेचं आहे, आणि ज्या वेळेला सासरंगाची अशी भक्ती असेल त्यावेळेला सासरंगाची आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय होणार नाही. सासरंगाची संत नेहमी हेच करतात, स्वतः सासरंगाची दुःख घेतात, स्वतः सासरंगाची कष्ट भोगतात, पण इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात. आपली सासरंगाची मोठी महाराज आहेत सासरंगाची. आताच काय महाराजांनी सांगितलं की भरपूर संकट येऊन गेली, पण सासरंगाची कायम स्वभाव हसरा, आणि कोण जरी बोलवलं कधी मदतीला, कधी नाही तोंडातून येत नाही सासरंगाची. एवढं सासरंगाचं दुःख पचवणं म्हणजे चेष्टा नाही सासरंगाची. मगाशी महाराजांनी सांगितलं एवढं सगळं संकट आपल्या आयुष्यात आलं असतं तर गुरु कोण आणि कुठला, आपण सासरंगाची लगेच बाजूला गेलो असतो. पण सासरंगाची ज्यानं संकटामध्ये गुरुला सासरंगाची सोडली नाही, गुरुचं चरण सोडलं नाही, मग सासरंगाची गुरु त्याला कधी सोडत नाही. सासरंगाची भक्ती अशी पाहिजे. भक्ती सासरंगाची आयुष्यात सुख येऊ दे किंवा दुःख येऊ दे, ती जी येणार आहे ना ती तुझ्याच कृपेनं. ज्या वेळेला असा भाव येईल ना सासरंगाची, त्या वेळेला सासरंगाची जीवनाचा खरा आनंद मिळणार आहे. सासरंगाची म्हणलेलं आहे, तुम्ही स्वतः चंदनाने दुसऱ्या समदुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद सुगंधा परी कधी दरवळणार आहे सासरंगाची, या सद्गुरूच्या चरणावरती आल्यानंतर दरवळणार आहे. सासरंगाची या सत्संगामध्ये येऊन कर्म केल्यानंतर दरवळणार आहे, नाहीतर सासरंगाची घरात बसतो सासरंगाची नाही काय उपयोग असं. सासरंगाची भक्तीला खूप महत्व आहे, आणि ज्या वेळेला सासरंगाची अशी भक्ती आपण करूया त्यावेळेला सासरंगाची तुमची प्रत्येक कामाची होतच राहणार आहे. सासरंगाची एक व्यक्ती होता, एक व्यक्ती होता सासरंगाची, इतका गरीब होता सासरंगाची की त्याला 2 वेळचं सासरंगाची 2 भाकरी त्याला आयुष्यात कधी सासरंगाची पोट भरून जेवलेला नव्हता. सासरंगाची व्यक्ती होता सासरंगाची 2 भाकरी त्याला मिळत होत्या, एवढं खाला अपेक्षामध्ये चालवतं. भगवंताला त्या रोज म्हणत होता की काय देवा म्हणला, मला एवढा असा तू जन्म दिलास, पण माझ्या आयुष्यात मी 2 भाकरी अजून मी सुखा समाधान एकदाही केलं नाही, मी पोट भरून जेवण केलं नाही. माझ्या आयुष्यात तू दुःख का दिलेलं आहेस, तू एकेकाला दिलायस तर भरभरून दिलायस, आणि एका आज मला एका भाकरीसाठी तू तडफडतोस. इथं काय मिळतं, पुण्य आलं प्रेमाने. सासरंगाची हाच फरक आहे. सासरंगाची म्हणून सासरंगाची काय करायचं, सत्संग करायचं. या सद्गुरूला कधी सोडायचं नाही. तुमच्या आयुष्यात किती पण संकट येतात, त्या संकटातून पार करणारा हा पार करणारा सद्गुरू आहे, आणि ज्या वेळेला सासरंगाची अशी वृत्ती असेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने उद्धार होणार आहे. सासरंगाची व्यक्ती त्या भगवंताला म्हणायचं की माझ्या आयुष्यात तू इतकं दुःख दिलेलं आहे, इतकं तू त्रास दिलेला आहे, बाकीच्यांना बघितलं की असं वाटतं की हे किती श्रीमंतीत वाटलेले आहेत, यांचा बंगला आहे, गाडी आहे, जमीन आहे, सगळं काय आहे, पण मला एक भाकरीसाठी तू तडफडला नाहीस. त्यावेळेला सासरंगाची असा त्या भगवंताला जावं तेव्हा सासरंगाची शिवाजी बसलेला होता, आणि तेवढ्या सासरंगाची त्याच्या समोर साधू गेला. सासरंगाची साधू चाललेला होता, त्या साधूला सासरंगाच्या त्या व्यक्तीने हात मारले, आणि हात मारल्यानंतर विचारलं, त्याला भरून घेताना सांगितलं की तुम्ही साधू दिसताय, तुम्ही संत आहात, तुम्ही ज्ञानी दिसताय, मला तुमच्याकडे बघितलं असं जाणवतंय, माझ्या आयुष्यात दुःख काय आहे, मग मला तुम्ही हे काय पण करा, तुम्ही अंतर्दृष्टीने बघा, कसं पण बघा, पण माझ्या आयुष्यात थोडा काय त्रास आहे मला हे एवढं सांगा. सासरंगाच्या साधूने त्याच्याकडे बघितलं, आणि सासरंगाच्या साधूने सासरंगाची सांगितलं त्याला, हे बघ म्हणले, मी अंतर्ध्यान लावतो, म्हणले मी बघतो तुझ्या आयुष्यात एवढं काय दुःख आहे, तुला एक भाकरीसाठी तू तडफडायला लागलायस. सासरंगाच्या साधूने बघितलं आणि सांगितलं, बघ म्हणले की तुझ्या आयुष्यात तुला सुखानं भाकरी कधीच मिळणार नाही, जोपर्यंत तू जिवंत आहेस ना तोपर्यंत तुला एक भाकरी कधीच मिळणार नाही, तुला पोट भरून अन्न कधीच मिळणार नाही. मग सासरंगाच्या व्यक्तीने परत विचारलं, माझ्या आयुष्यात भाकरी किती आहे तुला, प्रेमाने माझ्या आयुष्यात भाकरी किती आहे. त्यावेळेला सासरंगाच्या साधूने सांगितलं परत की बघ म्हणले तुझ्या आयुष्यात फक्त 20 भाकरी आहेत. किती, 20 भाकरी आहेत, आणि हे 20 भाकरी संपल्यानंतर तू मरून पण जाणार नाही. आता सासरंगाची मरून जाणार सांगितल्यानंतर त्या व्यक्तीने ऐकलं ते, आणि परत सासरंगाची व्यक्ती त्या साधूला म्हणतोय की मी आजपर्यंत जीवन जगत आहे, सगळं करत आहे, पण 2 भाकरी मी पोट भरून कधी खाल्लेल्या नाहीये. मग असं करा म्हणला की तुम्ही काय पण करा, चमत्कार करा, काय पण करा, पण त्या 20 भाकरी मला आत्ताच्या आता द्या, प्रेमाने बोल. आता सासरंगाची 20 भाकरी द्या म्हणल्यावर सासरंगाची त्या साधूला दया आली. अरे म्हटला की तू या 20 भाकरी घेतलास, आणि ह्या 20 भाकरी तुझ्या खाऊन झाल्या की तू
मरणार. मैले तर मोदी म्हणतात काय प्रेमाने अगोदरच उपाशी होतं आणि संकटाला एवढं वैतागलं होतं की सात संघाची म्हणून यायला तो 20 भाकरी एवढ्या मला त्या म्हणल्या पोट पण खातो आणि एकदा म्हणून गेलं तर चालते म्हणलं माझ्या आयुष्यात दुःखाशिवाय दुसरं काही नाही. सात संघ 20 भाकरी सात त्या साधून दिल्या त्याला आणि 20 भाकरी दिल्यानंतर सात त्या साधून सांगितलं हे बघ म्हणले हे 20 भाकरी जोपर्यंत तुझ्या जवळ आहे तोपर्यंत तू जगणार आणि हे 20 भाकरी तुझ्या खाऊन झाल्या की तू मरून जाणार. सात संघाची कधी नाही ते बघितलं होतं. 2 सात 20 भाकरी बघितल्या म्हणजे त्याला आनंद झाला. सात संघाची भाकरी घेतली गप्पा गप्पा सात संघाची 1-2 भाकरी सात संघाची त्याने खाल्ल्या. 2 भाकरी खाल्ल्यानंतर भाकऱ्या किती राहिल्या शिल्लक 18 राहिल्या. आता सात संघाची 18 भाकरी राहिल्या होत्या तोपर्यंत सात संघाची त्याच्या जवळ एक गरीब व्यक्ती भिकारी चाललेला होता आणि त्या 20 भाकरी राहिल्या त्यातले 2 संपल्या त्या 18 भाकरी राहिल्या होत्या आणि 18 भाकरी त्या संघाच्या बघितल्या आणि त्या सात संघाच्या भिकाऱ्याला काय म्हणला की माझ्या पोटात एकही कण नाहीये माझ्या पोटात अन्न नाहीये आणि त्या 2 भाकरी मला तू एक 2 भाकरी त्याच्या द्या कारण आजच्या पुरतं माझी भूक थांबेल म्हणून सांगितलं. सात संघाची त्या व्यक्तीने विचार केला नाही आता मी म्हटलं 2 भाकरी तर मी खाल्लेलं आहे माझं पोट भरलेलं आहे. सात संघानं 2 भाकरी त्या भिकाऱ्याला देऊन टाकल्या. असं करता करता सात संघाची तिसरा एक गरीब व्यक्ती आला चौथा एक व्यक्ती आला आणि असं करता करता सात संघाची त्यानं काय केलं त्या 18 भाकरी राहिलेल्या सगळ्या वाटून टाकल्या. आता सात संघाची काय झालं होतं त्या संतांना काय सांगितलं होतं की 20 भाकरी संपल्यावर तू मरणार. मग सात संघाची असं करता करता त्याच्या 18 भाकरी सगळ्या संपून गेल्या आणि सात संघाची दुसरा दिवस उजाडल्यानंतर सात संघाची त्याच्याजवळ सात संघाची एक श्रीमंत व्यक्ती होता तो सात संघाची जेवण घेऊन आला प्रेमाने बोल त्याला सात संघाची भात भाकरी चपाती सगळं जेवण घेऊन आला आणि जेवण घेऊन आल्यानंतर सात संघाची त्यानं काय केलं आपली सात संघाची भूक भागवली जे राहिलेलं होतं सात संघाची परत ते दान केलं आणि असं करता करता सात संघाची काही वर्ष निघून गेली. आता ज्या साधूने सात संघाची त्याला सांगितलं होतं एक 5-10 वर्ष निघून गेली सात संघाची त्या साधूच्या मनामध्ये विचारला की ह्या गावामध्ये मी गेलो होतो आणि ह्या व्यक्तीला मी असं सांगितलं होतं ते व्यक्ती मेलाय का काय झालं भुग्यात म्हणलं आणि सात संघाची व्यक्ती गावापर्यंत सात संघाची तो येऊन बघतो तर सात संघाची त्याचा मोठा काय झाला होता बंगला झाला होता ते माहिती सात संघाची बंगला झालेला होता वैभव सात संघाची होता आणि त्याच्या दारामध्ये सात संघाची लंगर चालू होती प्रसादीचं वाटत असते नाही असं हजारो माणसं सात संघाची जेवत होती. आता ते सात संघाची साधूला घाबरलं नाही साधू म्हटला की ह्याचं भविष्य मी बघितलं होतं आणि हो तर 20 भाकरी खाल्ल्यानंतर संपणार होता मरणार होता आणि ही एवढं कसं काय ह्याच्यात आलं. सात संघाची व्यक्ती परत गेला आणि त्या व्यक्तीला विचार साधू सात संघ त्या व्यक्तीकडे गेला आणि त्या साधू सात संघ त्या व्यक्तीला विचारते अरे म्हणला तुझ्या आयुष्यात तू 20 भाकरी होत्या तू तर मरून जाणार होतास आणि तू अजून कसं काय जेवत आहेस काय केलंस तू त्या भाकरीचं. त्यावेळेला सात संघ त्या साधूला त्या व्यक्तीने सांगितलं बघ म्हणले मला खूप भूक लागली होती 2 भाकरी मी खाल्ल्या 18 जे भाकरी होत्या त्या सगळ्यांनी वाटल्या आणि असं करता करता एक दिवस एक श्रीमंत व्यक्ती आला त्यानं मला अन्न दिलं ते देखील मी दुसऱ्यांना वाटलं मी जेवलो आणि राहिलेलं सगळं वाटून टाकलं. असं करता करता म्हणले की रोज इथं माणसं आली मला अन्नदान करू लागले आणि ते जेवण मी दुसऱ्यांना गोरगरिबांना वाटप केलो. असं करता करता एक आणि करता एक श्रीमंत व्यक्ती आला त्यानं मला म्हणला मोठी धंदा काढून दिला आणि तो धंदा मी करत हे सगळं करत असंच माझी काय झाली भरभराट झाली. आज माझी नोकरी आज माझा बिझनेस जे आहे ती माझी बायको सांभाळते आणि आज हजारो माणसांची पदर बसलेली आहे हेच मी करत आलोय साहेब. सात संघाची ह्या पुण्यामुळे काय झालं तो करला सात संघाची म्हणजेच की सात संघाच्या आयुष्यात दान करत असताना देखील खूप महत्व आहे. आज सात संघाची इथं कोण प्रसादीची सेवा करू दे नाहीतर सात संघाची सत्संगमध्ये आल्यानंतर पैशाची सेवा करू दे सात संघाची गुरु जो आहे ना तो लाखो पटीने दिल्याशिवाय राहत नाही पण ते करण्यासाठी देखील मन होतं पाहिजे नाहीतर मन सात संघाची कमवत असेल तर काही उपयोग नाहीये. आज आपल्याकडे सात संघाची 10 रुपये असतील पण सात संघाची त्यातले 1000 रुपये जर खर्च करायची आपली जर पात्रता नसेल तर सात संघाची आपल्या माणुसकी अजून राहिलेली नाही. सात संघाची ज्यांनी सात संघाची या सत्संगामध्ये आल्यानंतर गुरुच्या चरणावरती येऊन सात संघाची जे नतमस्तक झाले त्यांनी सात संघाची उद्धार केलेला आहे. सात संघाची म्हणलेलं आहे जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट कोणी त्यागी जीवन आपले जगी दुःख करण्या नष्ट देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कर्माला साथ संघाची लय महत्व आहे. साथ संघाची म्हणून साथ संघाची तर पुण्य असणारच आहे आणि हे पुण्य तुम्हाला दुसरीकडे कुठंच मिळणार नाही. त्या सत्संगामध्ये आल्यानंतर साथ संघाची पुण्य मिळणार आहे आणि ह्याच पुण्यावरती साथ संघाची आपले हे जीवन करणार आहे
आणि आपल्या जर आयुष्याची नाव जर किनाऱ्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर हा सद्गुरू आहे, सद्गुरूशिवाय दुसरा पर्याय नाही साधसंगती. म्हणून या सत्संगमध्ये येऊन या सद्गुरूला शरण जाऊन साधसंगतीची या जीवनाचा उद्धार करून घेऊया. साधसंगती म्हणलेला आहे, नाहीतर आपण आपलं चाललेलं आहे, बायको माझी, पोरं माझी, आई वडील माझं, पण साधसंगती मेल्यानंतर तुझ्याबरोबर कोण आहे साधसंगती? नाही साधसंगती. एक शायर म्हणतात की जिंदगी एक किराए पर है, एक ना एक दिन खाली करना पड़ेगा और मौत जब दस्तक देगी तो घर से भी बाहर तुझे निकलना पड़ेगा. इसलिए मेरा सद्गुरु कहता है कि कमाए कमर में प्यारे सफर में काम आएगा, ये जीवन बीत जाएगा तुझे रोना नहीं होगा, जाएगा जब यहाँ से कुछ भी न साथ होगा, 2 गज कफन का टुकड़ा बस अपना नकाब होगा. तिजोरी भरून साड्या भरलेल्या तशाच राहतील, तुम्ही असंच जाणार. मग साधसंगतीच्या आयुष्यात येऊन काय कमवायचं आहे हे कळणं गरजेचं आहे. आणि हे ज्याला कळलं त्याला साधसंगती त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. साधसंगती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अभंग आहे की ते साधसंगती म्हणतात की घे 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 हरिनाम घे मायासारी सोडून दे, घे 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 हरिनाम घे मायासारी सोडून दे, हात लावून डोक्याला तू रडतो ठाई ठाई, तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहील बरं का, मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा एक मडका. तो मातीचा मडका देखील आपल्या सोबत येत नाही. हुशार आहे मातीचा मडका देखील आपल्या सोबत येत नाही, तो देखील इथेच फोडला जातो. त्यामुळे साधसंगती पुढे देखील म्हटलं तू म्हणशील बायका पोरं, तू म्हणशील बायका पोरं ते तुझ्या मागेचे चोर, मेल्यावरती कोणतील खापर तुझ्याच डोक्यावर. साधसंगतीची दास जॉब करतोय साधसंगती, कोण मेला कसं हे बघत नाही, घरात पावती सापडत नाहीये, इथं तर काय आहे का बघा आपल्या साधसंगती. मग साधसंगतीची कशासाठी जगायला पाहिजे आपण हे आपण विचार करणं गरजेचं आहे. साधसंगतीची यावर पुढे देखील म्हणतात की तू म्हणशील घरदार, तू म्हणशील घरदार सार इथेच राहणार, मेल्यावरती तुझे घर गावाच्या बाहेर. मशागृही फिक्स आहे, लाकडं तयार आहे, मरायचाच अवकाश आहे. साधसंगती म्हणून जोपर्यंत जिवंत आहे ना साधसंगती तोपर्यंत या सद्गुरूच्या चरणावरती या नतमस्तक व्हा आणि साधसंगती जीवनाचा उद्धार करून घ्या. नाव इथे ऐकले तुम्ही सगळे. साधसंगतीची खरोखर या सद्गुरूच्या चरणावरती येऊन साधसंगतीला आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. आमची गोष्टीचं सांगायला नाव घ्या साधसंगतीची, त्यामुळे आदेश पालन करायला. साधसंगतीची झालं होतं काय की नवीन साधसंगती जोडलं होतं, नवीन नवरा बायको, आणि साधसंगतीला नवीन असल्यावर किती असते प्रेम लय असते साधसंगती. काय सांगायचं मी आणि तू दुसरं कोणच नको. आणि साधसंगती असंच साधसंगती त्या माऊलीला म्हणले की नाव घ्या म्हणले. आता नवीन लग्न झालं होतं त्या पण विचार घेतलं नंतर कुठं प्रेम जाते कोणाला काय साधसंगती आमच्या 10 वर्ष झाले होतं ते मला सदुच्या गोष्टी चालले साधसंगती नवीन लग्न झालं होतं त्या माऊलीला म्हणले नाव घ्या. आता साधसंगतीची नवऱ्यावर इतकं प्रेम साधसंगती त्या माऊलीने काय घेतलं नाव घेतलं साधसंगती. आणि साधसंगतीचे नाव असं होतं की साधसंगती मासाळवाडी इकडे दिल्लीपर्यंत पोहोचेल, कारण प्रेमच तेवढं असतं. साधसंगतीच्या माऊलीने साधसंगती नाव घेतलं की एक होते जात होते खिडकीवाटे पाहत होते, खिडकीला ती तारा आणि त्याला घुरू पारा, पान खाते तारा तारा घाम येतो सरा सरा, तिथून आला व्यापारी सुपारी ते वाड्याला हाताने ते पाण्याला, पाण्यात ते आडाचं वाड्यावर ते भिंगाचा वाड्यावर 7 वाड्यात पलक पलंगावर गादी उशीवर बशी कपात घडी घडीत वाजले एक, आणि पांडुरंगरावांचे नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची ले. कुणाचं नाव घेतलं साधसंगती? ज्ञानोबा तुकोबाचं म्हटलं, दुर्गोबा प्रभुबाचं नाव घेतलं. त्या नावावर रूप काय म्हटलं संतांचा आधार घेतला म्हणून साधसंगती त्या नावावर रूप आलं. नाव किती मोठं घेतलं याला महत्व नाहीये. आपलं झाले कसं की आपण संसारात नाव मोठं करायला चाललेलो आहे, पण साधसंगती संसार शांती जरी केला त्याचं नाव मोठं झालं नाही. साधसंगती श्रीमंत जगद्गुरू तुकोबारायांनी साधसंगती संसार केला नाही, भक्ती केली म्हणून आज त्यांचं नाव आहे. साधसंगती संत जनाबाईने साधसंगती स्वतःचं आई वडील सोडलं, त्या विठ्ठलाला सोडलं नाही साधसंगती म्हणून आज संत जनाबाईचं नाव आहे. मीरेनं साधसंगती संसाराचा त्याग केला, आपला नवरा सोडला साधसंगती, पण श्रीकृष्णाची भक्ती सोडली नाही म्हणून आज मीराचं नाव आहे. तेवढी भक्ती आपली मनाची राहू दे, पण 7 ते 9 सत्संग करूया प्रेम नाही तर तुम्ही आले म्हणजे की मला तुम्ही संसार सोडावून सांगते. आपल्याला गुरुने जसं काय सांगितलं नाही, आधी प्रपंच करावा, कामक परमार्थाचा घ्यावा साधसंगतीची. मग आपल्याला या गुरुने सांगितलं की संसार करून आपण भक्ती करायचं आहे, आणि संसार करून साधसंगती 2 मिनिटात 2 तास आपण वेळ आपल्यातून काढू शकतो साधसंगती. परत साधसंगती त्या माऊलीला साधसंगती 1 वर्ष झालं हे साधसंगती आणि मुरबाळ झालं ते मला 1 वर्ष झालं एक मुरबाळ साधसंगती त्या माऊलीला झाला, आणि साधसंगती त्या माऊलीला म्हणले परत नाव घ्या. आता साधसंगती 15 वर्षाचं नाव झटक्यात 3 ओळख झालं ते मला. आता साधसंगती प्रेमच कमी झालं, लग्न झाल्याचं लय प्रेम. आणि साधसंगतीची परत त्या माऊलीला नाव घेतलं. साधसंगतीची 3च ओळीवरती नाव आलं, राम बसले राज्यावर, सीता बसले अंकुरावर, आणि आमच्या याचं नाव घेतले ते माझ्या कुंकुवावर. आता कुंकू पण लावा सुरू केली, आता तुम्ही टिकलीवर बसलाय प्रेमाने बोला. मग साधसंगती असंच करता करता साधसंगतीची ती माऊली साधसंगती वयस्कर झाली, आजी झाली, आणि शेवटी
सासरीच्या आजीबाईला म्हणले की आपण नाव घ्या, शेवटचं नाव तर असं घेतलं जातं की त्यात काय अर्थ नाही. इकडच्या आजी सांगा आमच्याकडे सांगतो तिकडे गेली सांगायचं इकडे सांगतो. सासरीचे शेवटचं नाव असं घेतलं की सासरीच्या आजीबाईला म्हणले नाव घ्या आणि सासरीच्या आजीबाईला नाव घेतलं की सासरीची एक जात होते हळदी कुंकवाला, जात होते हळदी कुंकवाला, बटन तुटलं बटव्याचं, आता काय नाव घ्यायचं सगळ्याचं. पहिला लागतं सासरीचे घाण्याला जसा बैल सुटलेला असतो नाही तसं लागतं सासरीचे, पण तरी देखील काय अर्थ नाही सासरीचे. आपण स्वतःसाठी काय करतो हे महत्वाचं आहे. संसार सासरी प्रत्येकानं करावा आणि करायलाच लागणार आहे. ते केला तर होतोय सासरी, संसार करायला लागत नाही तो आपण होतोय, तर परमार्थ सासरी करायला लागते. इथं जी सासरी संत महापुरुष बसलेले आहेत ते खरोखर भाग्यवान आहे सासरी, कारण संसार करत असून देखील भक्ती मार्गात आहे, म्हणून सासरी यांच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. सासरी खरोखर सासरी या सत्संगमध्ये येऊन या सत्संगच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. कारण बायका पुरुष सासरी आपण सर्वजण करतोय. एक शायर म्हणतात की अरे जिसे कहता है तू अपना वो तेरे साथ नहीं, जिसे कहता है तू अपना वो तेरे साथ नहीं, मौत तेरी मंजिल है फिर भी तू क्यों इस माया से बाहर निकलता नहीं, तूने खाया तो खाया क्या और कुछ खिला न सका, तूने पिया तो पिया क्या और तू पानी तक न पिला सका, अरे जीवन है ये जीवन क्या जिसमें न रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं बस 2 दिन की कहानी है. सासरी हे आयुष्य आपलं असंच चाललेलं आहे. शेवटचा दिवस जो आहे तो गोड व्हावा यासाठी सासरी आपल्या सोबत जे आहे देवाचे कर्म आहे ते आपण या सत्संगमध्ये येऊन जे कमवलेले पुण्य आहे तेच आपल्या सोबत येणार आहे. म्हणून सासरी या सत्संगमध्ये आल्यानंतर इथं प्रसादीची सेवा असू दे काही असू दे सासरी, पण ती करायची सासरी. कर्ण सासरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कर्णासारखा दानी कोणच नव्हता प्रेमाने, कर्णासारखा दानी कोणच नव्हता. पण सासरी कर्ण मेला आणि मेल्यानंतर सासरी युद्ध झालं होतं, सासरी कर्णाला बाण लावले होते आणि कर्ण सासरी मृत्यूचा होणार होता तेवढ्या सासरी काय झालं एक भिकाऱ्याला, आणि सासरी परीक्षा घ्यायसाठी सासरी देवचा लागत होता आणि सासरी कर्णाला म्हणत होता की मला काहीतरी कर तू दान कर. आता कर्ण म्हटला की आजपर्यंत मी एवढं दान केले म्हटला आणि मरता समय जर मी दान केलं तर माझ्या एवढंच वर्ष दान करून माझा उपयोग काय म्हटला सासरी प्रेमाने. सासरीची कर्णाला प्रश्न पडला, कर्णाजवळ काहीच नव्हतं. सासरी कर्णाला इकडचा मागचा पुढचा विचार करणार नाही, इकडे इकडे बघत होता पण त्याला काहीच म्हणत नाही आणि त्याच्या मनामध्ये विचार आला की माझा एक दात म्हटला सोन्याचा आहे प्रेमाने. कर्णाचा एक दात काय होता सोन्याचा होता. त्याला सासरीची मागचा पुढचा विचार केला नाही, बाण घेतला सासरी जो सोन्याचा दात होता तो काढला आणि सासरी त्या भिकाऱ्याच्या हातात सासरी द्यायला हात पुढे केला. भिकारी म्हणला सासरी की असे घेत नाही म्हणाला प्रेमाने. त्याला काय म्हणला, त्याला रक्त लागलेला आहे, त्याला रक्त लागलेला आहे, मला हे तू असं देऊ नकोस म्हणला, मी ह्याचा स्वीकार करणार नाही. मागायचं आलाय आणि किती माझा बोला मरणाच्या दाढीत आहे. कर्ण सासरी दान करायला आहे, दाढ काढीसाठी सोन्याचा दात काढला आणि सासरी त्याला देतोय तर म्हणतोय की ह्याला रक्त लागलेला आहे, मी घेणार नाही, हे धुवून दे म्हणला. कर्णाची अवस्था अशी होती की त्याला हलायला सुद्धा येत नव्हतं प्रेमाने. सासरीची कर्णाची अवस्था अशी होती की त्याला हलायला येत नव्हतं. सासरीची त्याने विचार केला आता की मी जर ह्याला जर दान नाही दिलं आणि तो जर बिना असंच दान देऊन घेता गेला तर माझं दान एवढ्या वर्ष करून व्यर्थ जाणार. सासरी कर्णाने महत्त्वाचा विचार केला नाही. सासरीची त्याने लगेच काय केलं, डोळ्यातून अश्रू सासरीने काढले आणि त्या अश्रूच्या पाण्याने सासरी तो दात घुटला आणि सासरी त्याला दान केला. आणि एवढं सगळं दान करून झाल्यानंतर कर्ण मेला, सासरी कर्ण मेल्यानंतर गेला स्वर्गात आणि तिथे गेल्यानंतर सासरीची जेवणाची पंगत बसते प्रेमाने. आणि सासरी जेवणाची पंगत बसते, सगळ्यांच्या ताटामध्ये सासरीची काय झालं जेवण वाटलं आणि सासरीची कर्णाच्या ताटामध्ये सासरी काय घातलं घोड्याची लीद घातली. सासरी म्हणजे घोड्याने केलेली विष्ठा घातली. कर्णाला प्रश्न पडला की म्हणला एवढं सगळं मी केलं म्हणला, मी मरूपर्यंत मी दान केलं म्हणला, मरता क्षणी देखील माझा सोन्याचा दात काढला आणि मी दान केलं म्हणला आणि एवढं सगळं दान करून देखील म्हणला माझ्या ताटात हे सगळं. सासरी त्यावेळेला तिथं सत्याने त्याने कर्णाला सांगितलं, बघ म्हणले तू सगळं दान केलं म्हणजे आजपर्यंत, पण तुझ्या हातून एकदा देखील अन्नदान झालेलं नाही आणि अन्नदान तू पृथ्वी तलावर असताना केला नाही, मग तुला इथं कुठलं म्हटलं. त्यासाठी सासरी अन्नदान जे आहे ना सासरी ते इतकं श्रेष्ठ आहे सासरी, ज्यांनी ज्यांनी अन्नदान केलं सासरी त्याच्यात आता भाग्यवान कोण नाही. मग अशी तुम्ही कथा तुम्हाला सांगितली की त्याला सासरी आपल्या भाकरीसाठी दुसऱ्याला त्याच्या घरामध्ये भरभराट झाली. सासरी आपल्याला सासरी आज आपलं असं झाले की सासरी आपल्याजवळ सगळं काय पण देण्याची वृत्ती राहत नाही सासरी. म्हणून सासरी म्हणलेलं आहे की शोधाव्या भाकरीस निघाली सज्जन होती भूक आहे, शोधाव्या भाकरीस निघाली सज्जन होती भूक आहे, जन्मताच गरिबी येते की कोणाची चूक आहे, भूक लागल्यावर पोटाला भाकर खाणे प्रकृती आहे, भूक नसताना पोटाला भाकर खाणे ही विकृती आहे आणि आपल्या घासात लागून दुसऱ्याला देणं हे माझ्या निरंकारी मिशनची संस्कृती आहे. सासरी ही संस्कृती जपणं गरजेचं आहे. आपल्याला सासरी सद्गुरू माऊलींनी सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतःसाठी न जगता दुसऱ्याचा विचार करून जगणं हे आपलं खरं जीवन आहे.
सात संघाची वेळेला आता मर्यादा गाठलेली आहे, त्यामुळे दास इतर शब्दांचा आधार घेणार नाही, फक्त तुमच्या चरणावर हीच प्रार्थना आहे की जोपर्यंत तुमचं आयुष्य आहे, जोपर्यंत या देहातून प्राण निघून जात नाही, तोपर्यंत सात संघाच्या सद्गुरूच्या चरणावरती या आणि नतमस्तक व्हा आणि जीवनाचं कल्याण करून घ्या. शब्दांना पूर्णविराम देण्यापूर्वी माझ्या सद्गुरू महाराजांच्या चरणावरती फक्त 2 ओळी समर्पित करतो की पानी से तस्वीर कहाँ बनती है, ख्वाबों से तकदीर कहाँ बनती है, पानी से तस्वीर कहाँ बनती है, ख्वाबों से तकदीर कहाँ बनती है, प्यार करना है तो मेरे सद्गुरु से सच्चे दिल से करो, क्योंकि ये जिंदगी कहाँ किसी को दोबारा मिलती है. या आयुष्य एकदाच मिळालेलं आहे, त्या आयुष्यात येऊन या सद्गुरूच्या चरणावरती येऊन नतमस्तक होऊन आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घेऊया. आज या सत्संगामध्ये जे उपस्थित आहेत त्या सर्वांच्यासाठी या सद्गुरू महाराजांच्या चरणावरती दास आशीर्वाद मागतोय की तुम्ही या झाडाचं पाणी ते तुमच्या इच्छेशिवाय हलत नाही आणि अशा सद्गुरूकडे दास या सर्वांच्यासाठी आशीर्वाद मागतोय की तुम्ही या मनानं धनानं तुम्ही मालामाल करून टाका. ज्यांचं तन नामुष्ट आहे त्यांचं तन तंदुरुस्त ठेवा, जे मनानं घातलेलं आहे त्यांचं मन प्रसन्न ठेवा, ज्यांच्या आयुष्यात पैशाची कमी आहे, धनाची कमतरता आहे, त्यांना तुम्ही धन इतकं द्या की तुम्ही त्यांना मालामाल करून टाका की जेणेकरून सेवा करत असताना कधीही त्यांच्या मनामध्ये अहंभाव येणार नाही आणि अखेरच्या श्वासापर्यंत यांना तुमच्या चरणावरती ठेवा. हे अहंकाराचे भरलेले मस्तक आहे ते तुमच्या चरणावरती सदोदित झुकत राहू दे आणि जोपर्यंत यांच्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत यांना सत्संग सेवा नावाचं तुम्ही सदस्य करत राहू दे. हीच या पद्धतीवर हीच या सद्गुरू महाराजांचे आशीर्वाद मागून प्रार्थना करून दासतेच आपल्या वाणीला पुनरावृत्त करतोय. प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. आवाज मोठा आलाय. एक निवेदन राहिले छोटं काम आहे बरं का, मला करायचं सुरू करा नाही. छोटे पुस्तक आलेलं आहे, तुम्हाला जर सेवा करायची असेल तर करून घ्या. कारण लोक उशीर न सांगता अर्धा तास लेक्चर असते ना, त्यात ती सोडून जाते. कारण आता कसं आहे लेक्चरला ही गणित काम आहे. त्यानंतर